हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण 8th स्टँडर्डचा अल्टिट्यूड अँड मीडियन ऑफ द ट्रायंगल हा टॉपिक बघत आहे. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट करणार होतो, पण व्हिडिओ बंद पडल्यामुळे प्रॅक्टिस सेट 4.1 आपण पार्ट 2 या व्हिडिओमध्ये ठेवलेला आहे. तर चला प्रॅक्टिस सेट 4.1 चालू करूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत, जे की आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.1 सोडवताना उपयोगाला पडणार आहेत. या टॉपिकमध्ये एकच प्रॅक्टिस सेट आहे. ही प्रॅक्टिस सेट पूर्ण केल्यावर आपला हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट बघायचं असतील तर तुम्ही या टॉपिकचा पार्ट 1 बघा, म्हणजे तुम्हाला या टॉपिकचे बेसिक कन्सेप्ट कळतील. तर चला प्रॅक्टिस सेट 4.1 चालू करूया. तर प्रॅक्टिस सेट 4.1चा पहिला क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल एलिमेंट डॅश 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 इज ॲन अल्टिट्यूड अँड डॅश डॅश इज ॲन मीडियन, राईट द नेम ऑफ अप्रोप्रिएट सेगमेंट. तर ट्रायंगल एलिमेंटमध्ये अल्टिट्यूड कोणता आहे? अल्टिट्यूड कायम हा ऑपोजिट साईडला परपेंडिक्युलर असतो आणि मीडियन हा अपोजिट साईडच्या मिडपॉईंटला असतो. तर आपल्याला अल्टिट्यूड जर फाइंड करायचं असेल तर अपोजिट एल या व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडला कोणता सेगमेंट परपेंडिक्युलर आहे ते आपण बघणार आहे. तर आपल्याला दिसत आहे की LX हा सेगमेंट परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच हा अल्टिट्यूड आहे. तर आपण इथे LX असं लिहू शकतो आणि मीडियन हा LY असणार आहे. तर आपण इथं LY असं लिहू शकतो. LY का? तर हा मिडपॉईंट आहे, सेगमेंटच्या मिडपॉईंटला आहे, म्हणजे हा मीडियनच असणार आहे. कारण अपोजिट साईडहून जेव्हा आपण सेगमेंट ड्रॉ करतो अपोजिट साईडच्या सेगमेंटच्या मिडपॉईंटला, तेव्हा तो मीडियन असा आपण कन्सिडर करतो. त्यामुळे LY हा मीडियन असणार आहे आणि LX हा अल्टिट्यूड असणार आहे. तर आता क्वेश्चन 2 कोणता आहे ते बघूया. ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR, ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड, नेम द पॉईंट ऑफ द कॉन्करन्स O. तर आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. ॲक्यूट अँगल ट्रायंगल आपल्याला माहीत आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगलचे सर्व अँगल हे 90 डिग्रीच्या आत असतात. तर आपण ॲक्यूट अँगल ड्रॉ करू शकतो. हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे. ॲक्यूट अँगल ड्रॉ करून झाल्यावर आपण सेट स्क्वेअरच्या मदतीने अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. ॲक्यूट अँगलला आपण नाव दिलं PQR. सेट स्क्वेअर घेतला. सेट स्क्वेअर आता जेव्हा आपलं व्हर्टेक्स P पासून आपण पहिला अल्टिट्यूड ड्रॉ करूया. व्हर्टेक्स P ते आहे, अपोजिट साईडला पॅरलल आपण सेट स्क्वेअर ठेवला. या दोन्हीच बाजूचा आपल्याला वापर करायचे आहे, जी की आपल्या सेट स्क्वेअरवर लिहिलेल्या आहेत. 1 2 1 2 इकडच्या बाजूला, आणि अपोजिट साईडला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. त्यामुळे आपण हा अपोजिट साईडच्या सेगमेंटला पॅरलल असा आपण सेट स्क्वेअर धरणार आहे. आता आपण धरलेला आहे, पॅरलल आहे अपोजिट साईडच्या सेगमेंटला. हा आपण ड्रॉ केल्यावरती हा झाला अल्टिट्यूड. याला नाव दिलं X. तर आता व्हर्टेक्स Q पासून आपण अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. आपण परपेंडिक्युलर ह्याला ड्रॉ करायचं आहे, त्यामुळे इथे आपण धरलं. परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करायचं आहे, त्यामुळे जरा ट्रायंगल मोठा केला तर आपला चांगल्या प्रकारे आपण अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. माझा ट्रायंगल खूप छोटा आहे, त्यामुळे हा अल्टिट्यूड इथं चाललेला आहे. पण आपण जर ट्रायंगल जरा थोडा मोठा ड्रॉ केला तर चांगल्या प्रकारे अल्टिट्यूड आपण ड्रॉ करू शकतो. ह्याला नाव दिलं Y. आणि आता व्हर्टेक्स R पासून आपण अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. व्हर्टेक्स R पासून ड्रॉ करायचं आहे, त्यामुळे आपण QP या सेगमेंटला पॅरलल आपण सेट स्क्वेअर धरणार आहे. QPला पॅरलल धरल्यावरती आपण या सेगमेंटपासून इथे ड्रॉ करू शकतो. याला नाव दिलं Z. आणि क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे की पॉईंट ऑफ कॉन्करन्सला O असं कन्सिडर करा. तर आपण या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला O असं नेम दिलेला आहे. तर आता आपल्याला माहीत आहे, इन ट्रायंगल PQR अल्टिट्यूड्स कुठलं आहेत?
पी एक्स क्यू वाय आणि आर झेड. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर आता क्वेश्चन 3 बघूया काय आहे. तर क्वेश्चन 3 असा आहे की ड्रॉ अन ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल एस टी व्ही, ड्रॉ इट्स मेडियन अँड शो द सेंट्रॉइड. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आपण माहीत आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो, म्हणजेच तो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असतो. हा आपण ऑब्ट्यूज अँगल तयार केलेला आहे. हा ऑब्ट्यूज अँगल तयार केलेला, हा अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणजेच हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. याला नाव दिलं एस टी व्ही. ऑब्ट्यूज अँगल तयार करून झाल्यानंतर आपल्याला मीडियन ड्रॉ करायचं आहे. मीडियन ड्रॉ करायसाठी आपल्याला माहीत आहे पहिला आपण प्रत्येक सेगमेंटचा मिडपॉईंट आपल्याला काढायला पाहिजे, म्हणजे आपण मीडियन ड्रॉ करू शकतो. तर मिडपॉईंट काढायसाठी पहिला आपण एस व्ही या सेगमेंटचा मिडपॉईंट काढूया. मिडपॉईंट काढायसाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं सेगमेंट एस व्हीचं आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण याला काढणार आहे. इकडे आर्क बनवून घेतला पहिला आपण, पॉईंट व्हर्टेक्स एसला ठेवलं, इकडे आर्क बनवला जे की इथे इंटरसेक्ट होतं. आणि आपल्याला जेव्हा हा ड्रॉ करणार आहे आपण, ह्याचं आपल्याला मिडपॉईंट मिळालेला आहे, म्हणजेच पॉईंट व्हर्टेक्स टी पासून याला नाव दिलं आपण एक्स. टी एक्स हा मीडियन झालेला आहे सेगमेंट एस व्हीचा. सेगमेंट एस व्हीचा मीडियन आहे टी एक्स. आता व्हर्टेक्स व्हीचा मीडियन सेगमेंट एस टीचा मीडियन काढूया. सेगमेंट एस टीचा मीडियन काढण्यासाठी आपल्याला सेगमेंट एस टीचे कर्कटकने निम्म्याहून जास्त अंतर घेतलं. बायसेक्ट करण्यासाठी आपण आता पॉईंट एसला ठेवलं, इथे पॉईंट ड्रॉ केला, इथे आर्क आपल्याला मिळालेला आहे. सेगमेंट एस टीसाठी आपल्याला सेगमेंट एस टीचा मिड पॉईंट इथं मिळालेला आहे, म्हणजेच व्हर्टेक्स व्ही पासून इथेपर्यंत जाणारं सेगमेंट ह्याला नाव दिलं वाय. तर व्ही वाय हा सेगमेंट देखील आता मीडियन झालेला आहे. तर आता शेवटचा मिडपॉईंट सेगमेंट टी व्हीवरचा मिडपॉईंट आपण काढू शकतो. टी व्हीवरचा मिडपॉईंट काढण्यासाठी निम्म्याहून जास्त अंतर घेतलं, इथे एक आर्क काढला, इथे एक आर्क काढला, पॉईंट टीला ठेवलं, इथे एक आर्क काढला, इथे एक आर्क काढला. ह्याचा सेगमेंट टी व्हीचा आपल्याला मिडपॉईंट मिळालेला आहे, इथे मिडपॉईंट मिळालेला आहे, म्हणजेच पॉईंट एसहून याला नाव दिलं झेड. एसहून सेगमेंट एस झेड हा देखील मीडियन असणार आहे. आणि शो द सेंट्रॉइड, इथे हा पॉईंट झालेला आहे सेंट्रॉइड ह्याचा ओ. तर ह्याचा आन्सर आता आपण लिहू शकतो इन ट्रायंगल एस टी व्ही मेडियन्स आर, मेडियन्स कुठले आहेत, मेडियन्स आर एस झेड टी एक्स व्ही वाय, हे मेडियन आहे. अँड सेंट्रॉइड इज, सेंट्रॉइड कुठला आहे ओ. तर क्वेश्चन 4 आहे ड्रॉ अन ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल एल एम एन, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड अँड डिनोट द ऑर्थो सेंटर बाय ओ. तर आपल्याला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल काढायचा आहे. आपल्याला माहीत आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलवरती जर आपण अल्टिट्यूड ड्रॉ केला तर त्याचा ऑर्थो सेंटर हा एक्सटर्नल येतो, ट्रायंगलच्या इनसाईडमध्ये येत नाही. तर आता आपण ड्रॉ करून बघूया. जर आपल्याला मेजरमेंट दिले असतील तर आपण मेजरमेंटप्रमाणे काढणार आहे, नाहीतर आपण आपल्या ह्याच्याने जसं की ऑब्ट्यूज अँगल सांगितलं असेल तर ऑब्ट्यूज अँगल आपल्याला माहीत आहे एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षा मोठा येतो. तर आपल्या कन्सिडरेशननुसार आपण हा काढणार आहे.
हा आपला ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. या ट्रायंगलला नाव दिलं आपण LMN. तर आता आपल्याला माहीत आहे की जर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं असेल तर आपण या सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. तर आता चला ड्रॉ करूया. तर व्हर्टेक्स पासून आपल्याला जर अल्टिट्यूड ड्रॉ करायचा असेल तर आपण अपोजिट साईडला पॅरलली हा सेट स्क्वेअर धरला आणि व्हर्टेक्स आपण ला ड्रॉ करू शकतो. आपण एक्सटर्नल बाजूला आपला अल्टिट्यूड किंवा ऑर्थो सेंटर येणार आहे, त्यामुळे आपण बाहेर देखील ही लाईन एक्स्ट्राची वळून घेऊया, कारण आपला अल्टिट्यूड कुठं ड्रॉ होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे. तर आता व्हर्टेक्स पासून आपण अल्टिट्यूड ड्रॉ करूया. तर व्हर्टेक्स पासून ड्रॉ करताना आता आपल्याला माहीत आहे की अल्टिट्यूड बाहेर ड्रॉ होणार आहे, त्यामुळे आपण या ट्रायंगलच्या लाईन देखील एक्स्ट्रा ड्रॉ करून घेऊया. आता व्हर्टेक्स पासून ड्रॉ करण्यासाठी ला धरलेला आहे आणि परपेंडिक्युलर आपण MN या सेगमेंटला आपण परपेंडिक्युलर धरलेला आहे. तर हा अल्टिट्यूड हा असा जाणार आहे परपेंडिक्युलर आणि हा इथे इंटरसेक्ट होणार आहे या लाईनला. ही लाईन देखील वाढवून घेऊया आपण. ही लाईन देखील वाढवून घेतली. तर आता व्हर्टेक्स पासून आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. व्हर्टेक्स पासून अल्टिट्यूड ड्रॉ करताना आपण अपोजिट साईडला परपेंडिक्युलर धरणार आहे आपण. तर व्हर्टेक्स पासून आपण ड्रॉ करताना इथे आहे व्हर्टेक्स, अपोजिट साईड इथे आहे. हा सेगमेंट आपण पहिला वाढवून घेऊया, कारण या सेगमेंटला आपल्याला परपेंडिक्युलर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. तर हा सेगमेंटला परपेंडिक्युलर इथे आलेला आहे ड्रॉ करताना. इथे पहिला ड्रॉ परपेंडिक्युलर आपण केलेला आहे, अल्टिट्यूड इथे आलेला आहे. याच सेगमेंटला आपण पुढे वाढवून घेऊया आणि हा आपल्याला ऑर्थो सेंटर मिळाला आहे. तर इथे ऑर्थो सेंटर मिळालेला आहे आपल्या या. आता तुम्हाला मी हे गडद करून दाखवतो, म्हणजेच तुम्हाला कळेल की अल्टिट्यूड कुठे कुठे आलेले आहेत. हा त्याचा अल्टिट्यूड, इथे एक अल्टिट्यूड आलेला आहे, इथे एक आलेला आहे. ऑर्थो सेंटर तर ह्याला नाव दिलं आपण, कारण इथे इंटरसेक्ट झालेला आहे हा पॉईंट. हा देखील पॉईंट इथे इंटरसेक्ट झालेला आहे. ह्याला नाव दिलं P, ह्याला नाव दिलं Q आणि ह्याला नाव दिलं R. तर इन ट्रायंगल LMN altitudes are LP. N पासून गेलेला आहे तो म्हणजे N पासून गेलेला अल्टिट्यूड आहे NR आणि M पासून गेलेला आहे ते MQ. हे अल्टिट्यूड आहेत आणि ऑर्थो सेंटर इथं आहे आणि आपण ते देखील डिनोट केलेलं आहे. तर मी अनेकदा तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन कळून जाईल. आपण पहिला ड्रॉ केला ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल. हा LMN हा ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला ड्रॉ करायचं अल्टिट्यूड, त्यामुळे सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण पहिला MQ हा ड्रॉ केला. नंतर N पासून आपल्याला ऑपोजिट साईडला म्हणजेच LMला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा होता. तेच आपण NR हा अल्टिट्यूड त्याचा आलेला आहे ड्रॉ करताना. आणि जेव्हा आपण या व्हर्टेक्सपासून MNला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं होतं त्याचा अल्टिट्यूड आलेला आहे LP. तर एकदम सिंपल आहे क्वेश्चन, जरासं ट्रिकी आहे. तुम्ही पहिला लाईन वाढवून घ्यायची आहे ट्रायंगल LMNचं, कारण हा ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल आहे. याचा ऑर्थो सेंटर हा एक्सटर्नल बाजूला तयार होतो, त्यामुळे जरा ट्रिकी आहे. तुम्ही जर कळालं नसेल तर अनेकदा रिवाइंड करून तुम्ही हा क्वेश्चन बघू शकता.
तर आता क्वेश्चन नंबर 5ला बघूया आपण काय आहे क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला XYZ ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ अ मीडियन अँड शो देअर पॉईंट्स ऑफ द कॉन्करन्स बाय G. आपल्याला राईट अँगल ट्रायंगल तयार करायचं आहे. राईट अँगल तयार करताना मी सेट स्क्वेअरच्या मदतीने करत आहे. तुम्ही प्रोटेक्टरच्या साहाय्याने देखील करू शकता. हा आपला राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर लाईन खेचली. हा आपला राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. आता आपल्याला मीडियन ड्रॉ करायचं आहे. XYZ या नाव दिलं या राईट अँगल ट्रायंगलला. आपल्याला जर मीडियन ड्रॉ करायचं असेल तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला पहिला मिडपॉईंट काढून घ्यायला लागणार आहे मीडियनसाठी. तर पहिला YZचा मिडपॉईंट काढून घेऊया. निम्म्याहून जास्त अंतर घेतलेलं आहे. मिडपॉईंट काढायसाठी आपण निम्म्याहून जास्त अंतर घेतो कोणत्याही ट्रायंगलचा. आपण घेतलेला आहे. इथे आर्क काढला बाजूला, इथे देखील आर्क काढला, वायला ठेवलं, इथे आर्क काढला आणि इथे आर्क काढला. तर आता आपल्याला याचा मिडपॉईंट मिळालेला आहे. याला नाव दिलं P. तर आता आपण X या पॉईंट्सपासून P पर्यंत मीडियन ड्रॉ करू शकतो. तर हा झाला मीडियन. XP हा मीडियन झाला. आता व्हर्टेक्स Y पासून अपोजिट साईड XZला आपण मीडियन काढूया. XZला मीडियन काढताना XZ या सेगमेंटचा अपोजिट आपण साईड घेतलेली आहे. ही अपोजिट साईड घेतलेली आहे. निम्म्याहून जास्त अंतर पहिला घ्यायचं आहे आपल्याला आपल्या प्रोटेक्टरमध्ये. निम्म्याहून जास्त अंतर घेतल्यानंतरनं आर्क ड्रॉ करायचा आहे आपल्याला. व्हर्टेक्स Xला ठेवलं, इकडचा आर्क जरा वाढवून घेऊया म्हणजे दोन आर्क एकमेकांना इंटरसेक्ट होतील आणि आपल्याला मिडपॉईंट मिळेल. तर XZचा मिडपॉईंट आहे हा. याला नाव दिलं Q. तर YQ हा देखील मीडियन असणार आहे. आणि आता पॉईंट Z पासून अपोजिट साईडला XY या पॉईंटकडे आपण मीडियन ड्रॉ करायचं आहे. तर त्यासाठी परत पुन्हा आपण घेतलेला आहे कर्कटक. कर्कटकच्या निम्म्याहून जास्त डिस्टन्स घेतलं, आर्क ड्रॉ केला, पॉईंट Xला ठेवलं, आर्क ड्रॉ केला. XY वरील आपल्याला मिडपॉईंट मिळालेला आहे. तर आपण पॉईंट Z पासून मीडियन ड्रॉ करू शकतो आता. आणि ह्याला नाव दिलं R. तर आणि त्याचा कॉन्करन्स पॉईंटला आपण नाव दिलं G क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे. तर आता आपण क्वेश्चन आन्सर असं लिहू शकतो की इन ट्रायंगल XYZ मीडियन्स आर, मीडियन्स कुठले आहेत XP, YQ, ZR हा मीडियन आहे. आणि सेंट्रॉइड त्याचा असणार आहे, सेंट्रॉइड म्हणजेच पॉईंट ऑफ कॉन्करन्स G. आपल्याला सिंपल ह्याच्यामध्ये मिळालेला आहे आन्सर. तर आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. तर क्वेश्चन 6 आहे ड्रॉन an isosceles triangle, draw all its medians and altitudes, write your observations about the point of the concurrence. तर आपल्याला आयसोसेलस ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. तर आपल्याला माहीतच आहे की आयसोसेलस ट्रायंगलचे दोन कोणत्याही बाजू समान असतात. त्याच पद्धतीने आपण आयसोसेलस ट्रायंगल ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यावरती मीडियन आणि अल्टिट्यूड दोन्हीसुद्धा ड्रॉ करायचं आहे. फिगर जरा थोडी कॉम्प्लेक्स होणार आहे, तरी क्वेश्चन सोपा आहे, फक्त जरासं फिगर कॉम्प्लेक्स होऊन जाणार आहे कारण आपल्याला मीडियन आणि अल्टिट्यूड दोन्ही ड्रॉ करायचं आहे. तर पहिला आपण ट्रायंगलचा बेस आपण ड्रॉ केलेला आहे आणि आता आपल्याला आयसोसेलस ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे कोणत्याही दोन बाजू समान आपण घेणार आहे. समान घेताना आपण
कर्कटकवरती एक कोणतीही डिस्टन्स घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण सेगमेंट जिथे इंटरसेक्ट होतो तिथे जेव्हा आपण ड्रॉ करणार आहे तेव्हा आपल्याला आयसोसेलस ट्रँगल मिळून जाणार आहे, कारण या दोन बाजू आपल्याला समान मिळणार आहेत. ट्रँगलला नाव दिलं आपण PQR. तर आता आपल्याला जर मेडियन ड्रॉ करायचं असेल तर आपल्याला PR या सेगमेंटवरती जर मेडियन ड्रॉ करायचं असेल, निम्म्याहून जास्त अंतर घेतलं पहिलं आपण आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण मारणार आहे जेणेकरून आपल्याला या PR या सेगमेंटचा मिड पॉईंट मिळून जाईल. पॉईंट Pला ठेवलं, पॉईंट P इथे मिळाला. आपल्याला या PR या सेगमेंटवरचा मिड पॉईंट मिळालेला आहे. PR या सेगमेंटवरती हा मिड पॉईंट असणार आहे, म्हणजेच Q या पॉईंटला आपण नाव दिलं X. QZ हा मेडियन असणार आहे PR सेगमेंटचा. तर आता PQ या सेगमेंटवरचा मिड पॉईंट आपण हुडकून काढूया. निम्म्याहून जास्त अंतर आपण घेतलेलं आहे पहिलाच. इकडे ड्रॉ केलं आणि या बाजूला ड्रॉ केलं. आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ करणार आहे पहिला या पॉईंटला, या पॉईंटला, आणि इथे आता आपल्याला PQ या सेगमेंटवरती मिड पॉईंट मिळालेला आहे, ज्याचा वापर करून आपण R या व्हर्टेक्सपासून PQ या सेगमेंटवरती मेडियन ड्रॉ करू शकतो. या पॉईंटला आपण नाव दिलं Y. तर RY हा देखील मेडियन असणार आहे. तर आता QR या सेगमेंटवरती मेडियन ड्रॉ करायचं आहे. मेडियन ड्रॉ करताना आपल्याला निम्म्याहून जास्त आपण पहिला अंतर घेतलं. QR सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण फाइंड करायचं आहे पहिला, आणि QR या सेगमेंटवरती देखील आपल्याला मिड पॉईंट मिळालेला आहे. तर आपण P या व्हर्टेक्सपासून QR या सेगमेंटवरती मेडियन ड्रॉ केलेला आहे आणि या पॉईंटला दिलेला आहे Z. आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड आपल्याला ड्रॉ करताना आपण सेट स्क्वेअरचा वापर करणार आहे. तर पहिला आपल्याला P या व्हर्टेक्सपासून QR या व्हर्टेक्सला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. तर QR या सेगमेंटला परपेंडिक्युलर ठेवलं आणि अल्टिट्यूड हा PZ हा देखील अल्टिट्यूड येणार आहे QR या सेगमेंटचा. म्हणजेच काय, आता पहिला आपण इथं लिहून घेऊया, इन ट्रायंगल PQR मेडियन्स कुठलं कुठलं आहेत, PZ, RY आणि QX हे मेडियन आहेत. आणि आता अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे आणि अल्टिट्यूड्स कोणते कोणते आहेत, PZ अल्टिट्यूड पण PZ अल्टिट्यूड असणार आहे. आणि जेव्हा आपण R या व्हर्टेक्सपासून आपल्याला जेव्हा अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे, R या व्हर्टेक्सपासून अल्टिट्यूड ड्रॉ करताना आपल्याला दुसरा अल्टिट्यूड मिळणार आहे. हा अल्टिट्यूड आपण ड्रॉ केलेला आहे, याला नाव दिलं M. तर RM हा देखील अल्टिट्यूड असणार आहे, अल्टिट्यूड RM. आणि पॉईंट कोणता पॉईंट राहिला आता आपल्याला Q पासून आपल्याला PR या सेगमेंटवरती अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. PR या सेगमेंटला पहिला आपण पॅरलली सेट स्क्वेअर धरला, Q पॉईंटला धरला आणि आता आपल्याला इथे देखील एक अल्टिट्यूड मिळत आहे, याला पॉईंट दिलं N. तर QN हा देखील अल्टिट्यूड असणार आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपला ऑब्झर्वेशन काय असणार आहे, तर आपल्याला सेंट्रॉइड मिळालेला आहे O हा सेंट्रॉइड मिळालेला आहे. पॉईंट ऑफ कॉन्करन्स असणार आहे तोच. अँड इथं आपण खालती लिहूया, O इज पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके, म्हणजेच सेंट्रॉइड असणार आहे O. इथे देखील आपल्याला अल्टिट्यूडचा देखील एक वेगळा सेंट्रॉइड मिळालेला आहे.
आणि ह्याला आपण नाव दिलं जी. जी इज ऑल्सो, आपण इथं खालती लिहूया की जी इज ऑल्सो पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके, सिम्पल आहे क्वेश्चन. तर आता आपण क्वेश्चन नंबर 7 या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आपण बघणार आहे. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे जेणेकरून आपल्याला फिल इन द ब्लँक्स भरता येईल. आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक कॉन्सेप्ट आपण बघितलेला आहे. जर आपण एखाद्या व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडला जर मीडियन ड्रॉ केला तर जिथे आपल्याला सेंट्रॉइड मिळतो ते सेंट्रॉइड त्या मीडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. तर याच कन्सेप्टचा आपल्याला वापर करून आता ही क्वेश्चन सोडवायचे आहेत. एकदम सिम्पल आहे. तर चला बघूया. पॉईंट जी हा या सेंट्रॉइड आहे. पहिला क्वेश्चन आहे, इफ लेंथ ऑफ आर जी, आर जी कुठं आहे, आर जी, इफ लेंथ ऑफ आर जी 2.5 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ जी सी. जी सी काढायचं आहे आपल्याला. आता आपल्याला माहीत आहे पहिला क्वेश्चनचं मी इकडे रफ वर्क तुम्हाला करून दाखवतो. आपल्याला माहीत आहे लेंथ ऑफ सी जी आणि अपॉन लेंथ ऑफ आर जी हे 2:1 आहे. म्हणजेच काय, लेंथ ऑफ सी जी इज टू लेंथ ऑफ आर जी इज इक्वल टू 2:1 आहे, म्हणजेच 2/1 हे आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला लेंथ ऑफ आर जी माहीत आहे. आपल्याला लेंथ ऑफ आर जी काय 2.5, लेंथ ऑफ सी जी आहे तसं आपण ठेवलं, अपॉन 2.5 आपण लिहिलं खालती आणि इथं 2 लिहिलं आपण 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, लेंथ ऑफ सी जी किती येणार आहे मग 2.5 × 2 म्हणजेच किती 5. तर लेंथ ऑफ जी सी किती येणार आहे 5 युनिट्स. ह्याचा आन्सर असणार आहे 5 युनिट्स. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघूया. इफ लेंथ ऑफ बी जी, बी जी कुठं आहे, लेंथ ऑफ बी जी 6 देन लेंथ ऑफ बी क्यू. तर आपल्याला लेंथ ऑफ बी क्यू फाइंड करायचं आहे. लेंथ ऑफ बी क्यू काय असणार आहे, लेंथ ऑफ बी क्यू काय असणार आहे, बी क्यू आहे म्हणजेच काय लेंथ ऑफ बी जी प्लस लेंथ ऑफ जी क्यू हा लेंथ ऑफ बी क्यू असणार आहे. लेंथ ऑफ बी जी प्लस लेंथ ऑफ जी क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ बी क्यू असणार आहे. बरोबर आहे काय. तर आता लेंथ ऑफ बी क्यू, आता आपल्याला माहीत आहे लेंथ ऑफ आपल्याला बी जी दिलेला आहे, बी जी दिलेला आहे. आता आपल्याला माहीत आहे सेंट्रॉइड हा मीडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. तर लेंथ ऑफ बी जी अपॉन लेंथ ऑफ जी क्यू हे 2:1 असणार आहे. डिवाईड करणार आहे 2:1ला. मग आपल्याला आता काय दिलेलं आहे, बी जी आपल्याकडे आहे. मग 6 अपॉन लेंथ ऑफ जी क्यू आपण लिहू शकतो म्हणजेच 2/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहे. 6 × 1 6 असणार आहे आणि 2 × लेंथ ऑफ जी क्यू असणार आहे. लेंथ ऑफ जी क्यू आपल्याला मिळालेला आहे. आता हे इकडे डिवाईड होणार म्हणजेच काय ते येणार आहे लेंथ ऑफ, म्हणजेच इकडची साईडला लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल, म्हणजेच लेंथ ऑफ जी क्यू हे डिवाईडला खालती गेल्यावरती 3 असणार. लेंथ ऑफ जी क्यू 3. मग लेंथ ऑफ जी क्यू मिळालं. आता लेंथ ऑफ बी क्यू काढायचं आहे. आता बी जी, लेंथ ऑफ बी जी पण आपल्याकडे आहे आणि लेंथ ऑफ जी क्यू पण आहे. मग हे किती येणार आहे, लेंथ ऑफ बी जी किती आहे 6 प्लस लेंथ ऑफ जी क्यू किती आहे 3 म्हणजेच 9. लेंथ ऑफ बी क्यू 9 असणार आहे, 9 युनिट्स. ओके. तर प्रॅक्टिस सेटचा शेवट क्वेश्चन आहे तो आता आपण सोडूया. आपल्याला लेंथ ऑफ ए पी दिलेला आहे. लेंथ ऑफ ए पी किती 6 आहे. देन लेंथ ऑफ ए जी आणि लेंथ ऑफ जी पी आपल्याला फाइंड करायचं आहे. लेंथ ऑफ ए पी आपल्याकडं आहे. तर अजून एक मी रफ वर्क करण्यासाठी अजून एक, नाहीतर इथेच वरती मी करतो, तुम्ही जरा ॲडजस्ट करून घ्या कारण आपल्याला दुसरीकडे जागा नाही आहे. तर आपल्याला माहीत आहे जेव्हा आपल्याला सेंट्रॉइड हा मीडियनला 2:1 रेशोमध्ये डिवाईड करतो. तर आता त्याच पद्धतीने आपण पहिला जे माहिती आहे ते लिहून घेऊया. म्हणजेच काय लेंथ ऑफ ए जी अपॉन लेंथ ऑफ जी पी हे कशामध्ये 2:1 मध्ये डिवाईड करणार आहे. त्यालाच आपण
आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. AG इज इक्वल टू 2GP आपल्याला मिळालेलं आहे. हे आपल्याला आता एक इक्वेशन मिळालेलं आहे. हे इक्वेशन नंबर देऊया आता 1. तर आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, लेंथ ऑफ AG आणि GP आपल्याला फाइंड करायचं आहे. तर लेंथ ऑफ AG आणि GP फाइंड करताना आपल्याला कळेल की आता जर आपल्याला लेंथ ऑफ AP आपल्याला दिलेला आहे. लेंथ ऑफ AP हे काय असतं, आता आपल्याला लेंथ ऑफ AP आपल्याला मिळालेला आहे. इथं मी वरती सोडवतो, ह्याच्यानंतर आपण इथं वरती जाऊया. लेंथ ऑफ AP किती आहे, लेंथ ऑफ AP 6 आहे. खरं AP काय आहे, AG प्लस GP आहे. म्हणजेच काय AG प्लस GP इज इक्वल टू 6 आहे. आता AG आपल्याला 2GP मिळालेला आहे. आपण ह्याला रिप्लेस करू शकतो इक्वेशन 1च्या आधारावरती. 2GP आपण ह्याला लिहू शकतो 2GP प्लस GP इज इक्वल टू 6. हे आपल्याला 3GP मिळालेलं आहे. आणि 3 जेव्हा इकडे जाणार GP आपल्याला मिळणार आहे 2. तर GP आपल्याला मिळालेला आहे 2. तर आता दुसरं आपल्याकडे इक्वेशन आहे. तर आपल्याला AG आता काढायचं आहे. आणि इक्वेशन 1वरती GPला जर आपण 2 × 2 केलं, 2 × 2 केल्यावरती 4 AG मिळणार आपल्याला, 4 AG. तर आपल्याला AG आणि GP मिळालेला आहे. आणि तुम्ही 2:1 या रेशोवरती देखील तुम्ही फाइंड करू शकता, कारण 2 AG आहे आणि GP 1 आहे. त्याचप्रमाणे 4 AG आहे, 2 GP आहे. तर आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. प्रॅक्टिस सेट खूप सोपा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.